विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं आज वाजणार सूप। आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार, तर अधिवेशनानंतर विरोधी पक्षासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद। राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा वाद लवकरच सुटणार। गृह आणि अर्थ खातं भाजप स्वतःकडेच ठेवणार की अजित पवारांना अर्थ खातं देऊन झुकतं माप देणार, याकडे नजरा। लोकप्रिय घोषणांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भुर्दंड, उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याकरता उच्चस्तरीय समिती। शरद पवार आज बीड दौऱ्यावर। संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवार मस्साजोग गावी जाणार। संसद भवनातील धक्काबुक्की प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। राहुल गांधींच्या चौकशी होण्याची शक्यता। धक्काबुक्की दरम्यान भाजपचे 2 खासदार जखमी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुढील 2 दिवस कांदा लिलाव बंद। माथाडी कामगारांच्या निर्णयामुळे शेतकरी चिंतेत। मुंबई ठाण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या। सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणं कठीण। सचिव आणि कोषाध्यक्ष निवडीसाठी बीसीसीआयची 12 जानेवारीला बैठक। कोण होणार जय शहांचा उत्तराधिकारी, याकडे सगळ्यांचंच लक्ष। आणि एमपीएससीच्या भरतीच्या वयोमर्यादेत 1 वर्षांची वाढ। नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।